बदलत्या हवामानामुळे कदाचित लहान मुले खूप आजारी पडत आहेत. तसंच शिवलासुद्धा 2 दिवसापासून खूप ताप येतो. त्यामुळे त्याला आज क्लिनिकमध्ये घेऊन आले होते. घरी आल्यानंतर त्याला खाऊ घातलं आणि त्याला औषधं वगैरे देऊन झोपी घातलं. मग म्हटलं आता चला तो उठूस्तोवर स्वयंपाक करून घ्यावा. आज मला तुमच्याशी शेअर करायची होती शेवग्याची शेंग. मग त्यासाठी काय कांदे, टोमॅटो, अद्रक, लसूण, कोथिंबीर आणि तुम्ही त्यामध्ये खडे मसालेसुद्धा ॲड करू शकता. असे तेलातून परतून घेतले आणि अशी काय हॉटेल स्टाईल ग्रेव्ही तयार झाली. हीच ग्रेव्ही तुम्ही पनीरच्या भाजीसाठी सुद्धा यूज करू शकता. मग कढईमध्ये छान तेल तापत ठेवलं होतं. त्यामध्ये तो मसाला मी एकदम तेल सुटेस्तोवर चांगला परतून घेतला. तोपर्यंत इकडे शिव छानपैकी झोप काढून उठला होता. पण त्याचा मात्र हट्ट होता की मला उचलून घे मम्मी. मग माझ्या लाडूबाला मी उचलून घेतलं, थोडेसे त्याचे लाड केले, त्याला समजावलं आणि तो पुन्हा जाऊन खेळायला लागला. इकडे पुन्हा आपल्या रेसिपीला सुरुवात केली. मसाला छान तेल सुटोस्तोवर इकडे भाजून घेतला. तुम्ही बघताय त्याला अधूनमधून आजूबाजूनी तेल सुटत आहे छान. प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आहे शेवग्याच्या शेंगाची भाजी करायची. पण एकदा या पद्धतीने करून बघा ताईंनो, खरंच छान होते. असं मसाल्याला आजूबाजूने तेल सुटला आणि मसाला छान परतल्यानंतर त्याचा कलरसुद्धा चेंज झाला. मग त्यामध्ये आपल्याकडे जे काही सुके मसाले असतील, मी त्यामध्ये लाल तिखट, हळद आणि माझ्याकडे मटण मसाला वगैरे शिल्लक होता. तुमच्याकडे जो कोणता असेल तो त्यामध्ये ॲड केला तरी चालेल. मग ते सुद्धा पूर्ण छान परतून घ्यायचं आणि मी शेवग्याच्या शेंगा हळद, मीठ घालून उकडून ठेवल्या होत्या. मग ते त्यामध्ये ॲड केलं. ही भाजी मंद आचेवर जवळजवळ 1 ते 10 मिनटं चांगली शिजू द्या. आज आमच्याकडे फक्त जेवायला सासूबाई आणि मीच होते. शिवचे पप्पा काही आज जेवणार नव्हते आणि सासरेसुद्धा गावी गेले होते. त्यामुळे आज थोड्याच क्वांटिटीमध्ये भाजी मी बनवली होती. मग भाजी झाल्यानंतर सासूबाईंनी जेवून घेतलं. मी सुद्धा माझं ताट तयार केलं आणि जेवून घेतलं. छान झाली होती भाजी. मग नंतर आमचा प्लॅन झाला की शतपावली करायला जावे म्हणून. मग आम्ही तिघेजणं असं शतपावली वगैरे करायला गेलो. असा होता आजचा छोटासा ब्लॉग. कसा वाटला नक्की सांगा. भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.